तर तुम्ही म्हणत असाल, की आज काय स्पेशल? तर आज आपल्याकडे मूग डाळीचे वडे होते आणि त्याचंच काम आपल्याकडे झालं. मस्तपैकी वाटून घेतलं आणि त्याच्यानंतर जिरे आणि लसूण वाटून घेतला. मग त्याच्यानंतर जे पीठ दळलेलं होतं त्याच्यात मिरची पावडर टाकली, हळद बी टाकली आणि मीठ बी टाकून घेतलं आणि मस्त जे लसूण आणि जिऱ्याची पेस्ट होती ते पण टाकून घेतलं. इकडं कागद-बिगद टाकून घेतला आणि इकडं आजीच्या निदर्शनाखाली आपले वडे चालू झाले आणि इकडं ना 5 पांडव केले, कारण की वडे करायच्या आधी ते आपल्याला पूजावं लागतात. मग त्याच्यानंतर आहे ना हळद-कुंकू मस्तपैकी वाहून घेतलं आणि मस्तपैकी सगळ्यांनी कुकू वगैरे लावून घेतला आणि वडे काढायला काम चालू झालं. मग मी स्टार्टिंग केली आधी, मग नंतर 3-4 हात आपाप मागून आले. म्हटलं चालू द्या. मग पटापटा आम्ही ना वडे काढायचे कामं चालू केले. पण तुम्हाला माहिती ते काम किती छोटं असते, म्हणजे थोडं-थोडं करायची मान, पाठ सगळं एक होऊन जाते डायरेक्ट आणि बाबा बसवत पण नाही. मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्ही छोटे-छोटे वडे केले की नाही? काही-काही ठिकाणी याला सांगडं पण म्हणतात. ते तर आणि त्याचबरोबर आहे ना वडे तोडता-तोडता गाणी पण म्हणत गेला असतात. हरी कोण्या गावा, नाही कुणाला कशाचा ठावा, म्हणे ना गोकुळात पावा, उडतो डोळा, डोळा वाईडावा. आणि गाणे ना याच्यासाठी म्हणत असतात, की आपले वडे तोडता-तोडता कंटाळा येऊ नये आणि इकडे ना वडे सुकले होते. याच्यात आजी काढून ठेवत होती. व्हिडिओ आवडला